सर्वांना नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. त्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात पहिले या व्हिडिओला लाईक करा आणि सोबतच बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा. म्हणजे तुम्हाला या चॅनलवर दररोज जे पण काही नवीन व्हिडिओ पडतील त्याचे अपडेट तुम्हाला मिळत राहील. आणि त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेसंदर्भात ज्यांनी बी कोणी फॉर्म भरले असते तुमच्या जवळच्या मैत्रिणी त्यांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे लाडकी बहीण योजनेसंदर्भात कोणती अपडेट आहे ती तुम्हाला माहिती होईल आणि त्यांनासुद्धा माहिती होईल. तर चला जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेसंदर्भात कोणती अपडेट आहे ती. त्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला आतापर्यंत किती पैसे मिळाले आहे आणि तुम्ही कितवा हप्ता तुम्हाला मिळाला आहे ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. तर चला जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी कोणती अपडेट आहे ती खूप महत्त्वाची. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ही अपडेट माहिती होईल की लाडकी बहीण योजनेसंदर्भात कोणती अपडेट आहे ती. तर चला वळूया लाडकी बहीण योजनेसंदर्भात कोणती सर्वात मोठी आणि लाडकी बहीण योजनाधारकासाठी ही सर्वात महत्त्वाची खुशखबर आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात या सरकारने जे पण काही निर्णय घेतले ते खूप खूप महत्त्वाचे आहे. त्या अगोदर मी या सरकारचे मनापासून अभिनंदन करतो. आणि चला तर वळूया लाडकी बहीण योजनेसंदर्भात या सरकारने कोणती सर्वात मोठी अपडेट काढली आहे. लाडकी बहीण योजनेचा जो 7वा हप्ता आहे, या सरकारने तो 7वा हप्ता मकर संक्रांतीच्या अगोदर तुम्हाला देण्याचे ठरवलेले आहे. आणि सोबतच काही मोठे गिफ्टसुद्धा लाडकी बहीण योजनाधारकांना मिळणार आहे. पण लाडकी बहीण योजनेचे बऱ्याच लोकांनी आतापर्यंत फॉर्म भरलेले सुद्धा नाही. तर मला बरेच कमेंट येतात की सर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म मी कसा भरू इच्छितो, आता आम्हाला फॉर्म भरता येईल. तर मी त्यांना एकच सांगू इच्छितो की तुम्ही लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता तुम्ही कुठलाही फॉर्म भरू शकत नाही. नारी शक्ती ॲपवर सुद्धा तुम्ही गेलेत तरी तुम्ही तिथून लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरू शकत नाही. तर तुम्ही आता लाडकी बहीण योजनेचा जे आतापर्यंत जे पात्र ठरलेले आहे त्यांनासुद्धा लाडकी बहीणचा 7वा हप्ता मिळेल. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओत.